बघून माझा पण जीव असा वर खाली होतो. आता एवढं लहानाचं हे बघा काळे वाटाणे उकडून घेतलेत. तर हे बघा ही आपली उसळ काय मिसळ त्या भांड तुला हवं तर घे. आतमध्ये पण मारून झालं आणि थोडंसं बाकी आहे ते कुणालच्या बघा करतात. आता कुठे पळणार. चला इथे बसा आता गपचूप दोघांनी पण. आणू चाय आणू तर वाग्या तू इथे बस. तू आलास ना जाऊन बाहेर. आता इथे बस. चला इथे बस. चला कशा इथे बाबू तू आला ना बाहेर ना. चला आम्ही चहा वगैरे पिऊया. रोड घेऊन आलास मगाशी. हो रे कुठं कुठं गेला फिरायला. पक्ष्याचा आवाज. आता पक्षी भरपूर यायला लागले ना पण. पाऊस गेला जमाय. हे बघा चहा घेतलाय प्यायला आणि हा थोडासा चिवडा वाघ्या शेरूला ठेवलाय खायला. आमच्याकडचा खाऊ संपलाय ना शेरू. ओ शेरू खाऊ खायचा ना. आमच्या वाघ्या शेरूला खाऊ लागतो ना. वाघ्या बघ कसा बाहेर बघतोय. दोघांना दोनदा राऊंड बिऊन मारून आणलेला आहे आणि आता बांधून ठेवलंय. काय हवं. खाऊ खायचा आहे. खाऊ खायचा. थांब देतोय बाबा थांब. सोडायला सांगतो सोडायला पण त्याला सोडायचं नाही इतक्यात. शेरू ते पक्ष्यांचा आवाज येतोय बघ. चला कुणाला बाजारात चाललंय त्याच्यामुळे त्याची की नाही तयारी चालू आहे. एकटाच चाललंय. पिशवी नको कुणाल. सावकाश जा. टर्नला लक्ष दे. इथे टर्न बिनला ना गावच्या ठिकाणी हॉर्न बिन वाजवायची पद्धत नाही आहे माहिती काय. गाड्या खूप सांभाळून चालवाव्या लागतात. लक्ष देऊन जा. हसतो काय. आळा करते बंद. चल सावकाश जा. घाई घाई करू नको बाईक चालवताना. गेला लेक आमचा. आडा बंद करते. गुरं यायचा टाईम आहे ना सगळे शिरतात मग आड्यामध्ये असं आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर मार्केटमध्ये सकाळी सकाळी गेला आहे कुणाल. त्याला ना हे खायचं आहे मिसळपाव. मी त्याने खूप महिने झाले मिसळपाव खाल्लेले नाही. तर त्या दिवशी मला म्हणत होता की आई मिसळपाव खायचे. तर वाटाणे ना काळे वाटाणे छान असे भिजवले होते आणि त्याला मोड वगैरे मस्त आलेले. तुम्हाला बघा मला वाटतं दाखवलं वाटतं कालच्या व्हिडिओमध्ये. तेच म्हटलं आता बनवते. म्हणजे आता नाही बनवणार थोड्या वेळाने बनवणार आहे. दुपारच्या जेवणामध्ये मिसळपाव करायचे. तर तो म्हणा की मी पटकन जाऊन येतो मार्केटमध्ये. पाव वगैरे काय हवं ना ते सगळं घेऊन येतो. तर थोडीशी तयारी मी आता केली आहे किचनमध्ये आणि दिवाळीची साफसफाई करायला सुरुवात आता करते. साफसफाई म्हणजे आता हे जे कपाट आहे किंवा काय काय ते आहे ना काय त्याला म्हणा कपाट. छोटं कपाट आहे मोठं कपड्याचं ते सगळं म्हटलं साफ करायला सुरुवात करते. म्हणजे आता असं थोडी सुरुवात केली का नंतरला मग काय बाकीचं आहे ते 1-2 दिवसामध्ये होऊन जाईल. आणि जी काही कचरापेटी घरामध्ये आहे म्हणजे आपण वापरत नाही ना ते सगळं काढून टाकायचं आहे. एक्स्ट्राचं काय काय असेल ना ते. त्याच्यामुळे म्हटलं आजपासून हळूहळू करायला सुरुवात करते. चला आता थोडंसं माहिती काय करते किचनमध्ये मी आता कुकर लावून घेतला. वाघ्या शेरूचं बनवून घेतलं आहे. चटणी बनवायला ठेवले मी. गोड चटणी करायची. म्हणजे गोड चटणी ना घरात ते संपले ना म्हणजे असं काय बनवायचं असलं ना का थोडीशी अडचण होती. मग
तर ती आता शिजत ठेवलं आहे मी. आणि दुसरं आता नाश्ता पहिला बनवून घेते, कारण उसळ पाव तर ते दुपारच्या जेवणासाठी करणार आहे ना. जेव्हा नाश्ता आता बनवायचा तर पटकन काहीतरी ना शॉर्टकटमध्ये बनवते. कुणालचे बाबा आता आहेत पाठीमागे गेलेत ते, आणि बागेत पण काम करायचं आहे. आता की नाही पाऊस आम्हाला वाटत नाही आता पाऊस पडेल म्हणून, त्याच्यामुळे म्हणजे कालपासून सुरुवात केलेली आहे बागेमध्ये काम करायला. म्हणजे सकाळचं संध्याकाळचं जो काही गवत वगैरे सुकलेलं ते सगळं काढून जाळायला वगैरे सुरुवात आम्ही केलेली आहे. परत झाडं आहेत ना त्याला तण बघा वाढलेलं आहे ना, ते पण सगळं म्हणजे सुरुवात झालेली आहे आपलं. म्हणजे हळूहळू ते पण काम आहे ना आपलं चालू असतं. आता काय सगळ्याच गोष्टी आपण शेअर करू शकत नाही ना त्याच्यामुळे जितकं शक्य होईल तितकं म्हटलं आता सुरुवात करायची. हे बघा तुमच्याशी आता मी बोलते तर ह्याला बघा खूट लागले, कुई कुई. त्याचं अजून पण लक्ष बोला बाहेरच आहे, म्हणजे पहिल्यापेक्षा थोडंसं कमी आहे लक्ष, पण अजून पण त्याला असं बाहेर जावंसं वाटतंय ना मैत्रिणीला भेटायला ना. सोडायला काय हरकत नाही हो, पण घरामध्ये येत नाही आणि परत खाणं नाही पिणं नाही काय त्याची दशा झालेली. आता तरी तुम्हाला दिसतोय जरा व्यवस्थित, हो की नाही? ऐकलं काय म्हटलं आपला शेरू? हां, आणि गर्लफ्रेंड पण आहे त्याची एकच. आम्ही त्याची बघा गेलो होतो ना, शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा शेअर केलं आहे तो म्हणजे दोघं तिघं जण होते तिथे. आणि आम्हाला बघितल्यावर तो धावत आला आणि मग त्याला गाडीत घातलं आणि गप आम्ही घरामध्ये बघायला निघून आलो. मग 2 दिवस व्यवस्थित होता, आज परत त्याचं सुरू झालेलं आहे, कुई चाललेलं आहे त्याचं. पण आम्ही विचार केला आता त्याला अजिबात सोडणार नाही, म्हणजे चालेल घरामध्ये राहू दे. खाण्यापिण्याचे हाल, जीवाची तगमग होतं ती वेगळी. काय तब्येत होता, आता बघा कसा झाला आहे तो बारीक साप. आता 2 दिवस झाले त्याला भाजीपाला सगळं आहे ना बॉईल वगैरे करून देते मी आता जेवणामध्ये, दोघांना पण देते. तुमच्याशी बघा शेअर केलेलं आहे सगळ्या आपल्या बागेमध्ये जितक्या आपण भाजीपाला आहेत ना. आता पण बघा उकडलेलं कुकरमध्ये, आणि चिकनचं सूप आहे, दही ताक. म्हणजे ही जी तब्येत त्याची खराब झाली ना, म्हणजे लवकरात लवकर ती कवर व्हायला पाहिजे ना. त्याच्यामुळे कसं म्हणजे बघून माझा पण जीव असा वर खाली होतो. आता एवढं लहानाचं मोठं आपण केलं व्यवस्थित, आता ह्याच्यामध्ये हालत होऊन गेलेली असं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, ह्या गोष्टीनं सगळ्या मला माहिती नव्हत्या हो, त्याच्यामुळे मला ना अंदाजच नाही, मी घाबरून जायची. बघा उठला तर मी आता बसली ना, आला माझ्याजवळ. काय हां थांबा हां बस त्याला घेते, त्याला लाड करते थोडेसे. माहीत नव्हतं त्याच्यामुळे मी ना जास्त अशी घाबरलेली आहे. मध्ये बघा त्याला ताप आलेला होता ना, तर ही गोष्ट पण होते ह्याच्यामध्ये असं मला माहिती पडलं कालच. म्हणजे आमची वैशाली आहे ना, त्यांच्याकडे पण डॉगी आहे मुंबईला. आमच्या जाऊबाई बघा तिचा फोन आला होता ना काल, तेव्हा मग आहे ना तिने सांगितलं की बहिणी ह्या सगळ्या नॉर्मल गोष्टी हे असं होतं म्हणून. आणि मी आपले घाबरून माझ्या मनामध्ये नको त्या चिंता बोला ह्यांच्या ह्याच्यासाठी. आता म्हटलं खाणं पिणं जरा व्यवस्थित देऊन, अजून म्हटलं चांगलं देऊया त्यांना, त्यांच्यासाठी सगळं चांगलं असतं म्हटलं. अजून म्हटलं हेल्दी फूड देऊन त्यांना हां लवकरात लवकर बरं करूया. हा बघा कसा आपलं वाघ्याचं एवढं हे नाही ना. वाघ्या तर तुम्हाला मी एक सांगते, वाघ्या आपला बाहेर गेला ना कुठे पण जाऊ देत, म्हणजे लहानाचा तो इतका आता मोठा झालेला आहे, तो कुठेही गेला ना तो घरी येतो, म्हणजे येतोच. भले रात्र झाली ना तरी मग तो घर सोडणार नाही. आणि ह्याचं हे आता ह्या वर्षी पहिल्यांदाच, हा जास्त घराबाहेर जात नाही, पण आता हे सगळं चालू झालेलं ना त्यांचं पिरियड चालू आहे ना, त्याच्यामुळे तर आता घराबाहेर. तर आपला शेरू पण असं घराबाहेर नाही, आपल्याला चिंता लागून राहते. लहानपणापासून एवढं लहान तर मोठा केलं आहे, जीव आपल्याला लागलेला असतो, आपल्याला तर जमतच नाही. आम्हाला तर झोपच नाही, कुणालचे बाबा पण नाही, आम्हाला रात्रभर झोप नाही. आम्ही आपलं वाट बघायचो, जरासा आवाज आला की लगेच उठून बाहेर येऊन बघायचो काय आलाय काय बोला. अशी आमची हालत झाली होती दोघांची पण. आणि हे मस्त बिंदास्त बाहेर फिरत होते ना शेरू. हां चला खायला पाहिजे ना, जेवायला पाहिजे ना. हो ग चल जेवायला देते, चल ह्यांना आता भूक लागली, दोघांना पहिला खायला देते. तर थोडीशी किचनची तयारी तुम्हाला दाखवते. तर ही बघा खजूरची चटणी बनवायची ना, तर आता उकळून घेतलं आहे सगळं, आता जरा थंड करत ठेवते. कुकर बघा इथे लावून झालेलं आहे. आणि हे बघा काळे वाटाणे उकडून घेतलेत, छान असे मोड आलेले. चला बाहेरचं काम झालं, आता घरातलं करूया. आज आमचं पाणी वगैरे भरायचं होतं ना, आणि ज्या दिवशी पाण्याचा वार असतो ना, म्हणजे गाडी येते ना, खूप धावपळ असते. खूपशी घरातली कामं करून घेतली मी. आता मशीनला कपडे लावलेत. आता म्हटलं लेकाच्या आवडीचं जेवण करूया जरा.
तो आलाय सकाळी जाऊन मार्केटमध्ये ना, पाव वगैरे त्याने आणून ठेवलं, चिवडा वगैरे जे काय हवं ना ते सगळं घेऊन आलाय तो. त्याला कसं वेळ नसतो बाहेरचं जे खायला जायचं म्हटलं का, आम्हाला पण म्हणजे जास्त आवडत पण नाही. आणि मला असं वाटतं की बाहेरचं खाण्यापेक्षा घरामध्ये हे जे प्रकार असतात ना आपल्या आवडीचे ते छान बनतात. त्याच्यामुळे घरच्या घरीच जास्त मी बनवण्याचा प्रयत्न करते. आता बरेच दिवस झाले असं चटपटीत काही बनवलं नाही आहे, म्हणजे नॉर्मल आपलं घरचंच जेवण चाललेलं आहे. डाळ भात भाजी चपाती हे ते सगळं चालू आहे. त्याच्यामुळे म्हटलं आता थोडंसं त्याला म्हटलं आठवड्यातून 1-2 दिवस आहे ना असं बनवून देईन. म्हणजे विचार चालू आहे डोक्यामध्ये. पाणीपुरी वगैरे पण बरेच दिवस झाले बनवलेली नाही हो. आणि ही चटणी बघा मी आता बनवली ना, तुम्हाला मग अशी दाखवली, बनवून वगैरे झाली चटणी. ते आता ठेवली फ्रीजरमध्ये स्टोअर करून. आणि त्यानंतर पाणीपुरीचं पाणी वगैरे असं बनवून ठेवलं ना की बरं पडतं. मग आयत्या वेळेस आपण पटकन असं बनवून घेऊ शकतो पाणीपुरी वगैरे. बरेच दिवस झाले हो पाणीपुरी पण खाल्ली नाही आहे. आठवण येते शेवपुरी पाणीपुरी चटपटीत पदार्थांची. त्याच्यामुळे म्हटलं थोडीशी तयारी करून ठेवली आज. थोडासा वेळ गेला किचनमध्ये, खूप गेला सकाळचा वेळ. आणि आता म्हटलं जरा जेवणाचं बघूया पटापट. आता चणे नव्हे काय त्याला म्हणतात, काळे वाटाणे बॉईल करून झालेले आहेत. त्याच्यामुळे कसं पटकन म्हणजे आपली उसळ जे आहे ना पटकन होऊन जाईल. चला तुम्हाला दाखवते. वाटप पण आपल्याकडे की नाही आहे तयार, कांदा खोबऱ्याचं केलेलं. त्याच्यामुळे उसळ व्हायला काही वेळ लागणार नाही, पटकन होऊन जाईल. आणि कुणाला यायच्या आधी म्हटलं सगळं रेडी करून ठेवते. तो आता वरतीच गेला आहे. तर हे बघा, हे आपले उकडलेले काळे वाटाणे, ह्याची उसळ मस्त बनते. आणि हे कांदा खोबऱ्याचं वाटप हे आता 2 दिवस झाले मी काढलेलं आहे. त्याच्यामुळे फारसं असं काही जुनं नाही आहे ते. आता ह्यातले अर्धे वाटाणे आहेत ना ते मी मिक्सरमध्ये की नाही वाटून घेणार आहे. बघा सकाळी ना ह्याच्यामध्ये वाटलं होतं थोडंसं नाश्त्याचं, तेच भांडं मी तसंच ठेवलं होतं. आता म्हटलं ह्याच्यामध्ये थोडेसे काळे वाटाणे हे वाटून घ्यायचे, म्हणजे आपला जो रस्सा असतो ना, म्हणजे ग्रेव्ही असते ना, छान असे होते. चवीला पण उसळ छान होते. थोडे जाडसर वाटायचे, एकदम बारीक नाही करायचे, जाडसर थोडं ठेवणार मी. आणि मोड आले आहेत ना त्याच्यामुळे ही उसळ एकदम मस्त बनणार आहे. चला वाटून घेते पटकन. झाले वाटून लगेच. हे बघा हे असे जाडसर वाटून घेतलेत. आता काय फोडणी घालायची पटापट. ह्यात जरा मिक्स करून घेते, हे सगळं धुवून घेते व्यवस्थित, नंतर बरं पडेल मग. तर इथे आता बघा फोडणी द्यायला मी सुरुवात केलेली आहे. कढईमध्ये तेल घातलंय आणि त्यातच आता ऑल स्पाइसची पानं घातलेली आहेत. 1-2-3 पानं घातली, म्हणजे त्यात गरम मसाला जेव्हा फ्लेवर असतात ह्या पानांमध्ये, त्याच्यामुळे छान अशी चव येते आपल्या उसळला. त्याच्यानंतर जिरं घातलेलं आहे, कांदा आणि आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे, छान असं परतून घेतलं. आणि मग चिरलेला टोमॅटो घातलेला आहे आणि सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला, हळद, गरम मसाला, धणे जिरे पूड, म्हणजे ना छान असा रंग यावा त्याच्यासाठी ना ह्याच्या तेलामध्येच मी मसाला घालते. पण काय होतं की आता हे बघा हे काळे वाटाणे आहेत आणि आपण जेव्हा शिजवतो ना तर काळं पाणी बघा सुटतं ह्या कडधान्याला. आणि आपण कितीही मसाले वगैरे टाकून तरी म्हणजे लाल रंग जरी आणायचा प्रयत्न केला ना तरी छान असा लाल रंग ना ह्या उसळमध्ये येत नाही. नाहीतर इतर आपण भाज्या म्हणजे कडधान्य वगैरे भरून त्याची उसळ बनवतो ना मस्त असा रंग येतो. पण काळ्या वाटाण्यामध्ये थोडासा रंग की नाही म्हणजे मागं पुढं थोडंसं होतं असं. तर इथे छान अशी ग्रेव्ही बघा तयार करून घेतलेली आहे. वाटप घातलं आणि वाटपसुद्धा 1-2-3 मिनटं चांगलं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत छान असं. आणि 1-2 मिनटं झाकून ठेवलं आणि त्याच्यानंतर मग फोडणी केलेली आहे. म्हणजे हे जे वाटाणे आहेत ना ते घातलेले आहेत. आणि मग गरजेप्रमाणे म्हणजे आपल्याला पातळ किती हवे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये आता पाणी घालणार आहे मी. थोडीशी जरा पातळ ठेवणार आहे, कारण बघ आता उसळ मिसळ म्हटलं की पावाबरोबर खायला ते थोडीशी पातळ असेल ना तर आवडते आमच्याकडे, त्याच्यामुळे पातळ ठेवते मी. आणि मग भरपूर अशी कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि थोडासा मी गरम मसाला पण ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. उकळी येईपर्यंत जरा वाट पाहिली आणि त्याच्यानंतर मग झाकण ठेवून ही उसळ आहे ना मी शिजत ठेवलेली आहे एक साईडला. आणि त्याच्यानंतर मी घेतलेले आहेत पाव शेकायला. मागच्या वेळेस ना एकदा मी उसळ केली होती आणि त्यावेळेस एका ताईंनी मला सांगितलं होतं कमेंट करून की पुन्हा तू उसळ करशील ना त्यावेळेस पाव आहे ना असे छान शेकून घे, म्हणजे बटरमध्ये किंवा तूप वगैरे लावून शेकून घ्यायचे. तर इथे मी ह्या पावांना की नाही तूप लावलं आहे आणि तुपामध्ये आता हे पाव आहे ना शेकून घेते. स्लो गॅस करून छान असे म्हणजे खरपूस भाजून घ्यायचे, जसे आपण पावभाजीला कसे करतो त्या पद्धतीने. आणि खरंच छान लागते असे भाजून घेतलेले पाव खूप छान लागतात उसळबरोबर. त्याच्यानंतर मला आठवण झाली की दही नव्हतं लावलेलं हो, सकाळी घाईघाईमध्ये मी विसरून गेले. तर दूध इथे पटकन आता मी कोमट करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मग दही लावून ठेवलं, कारण आता बघा गरमी
चालू व्हायला सुरुवात झालेली आहे. घरामध्ये दही वगैरे लागतं. आता बाहेरून विकत आणण्यापेक्षा दही घरी लावलेलं खूप छान बनतं असं आणि भरपूर बनतं असं. तर इथे आता मी दही बघा लावून ठेवलं, एक साईडला करून ठेवलं टोपते, दुपारपर्यंत ते की नाही होऊन जाईल ते. आणि नंतरला कढई ठेवलेलं आहे. म्हणजे थोडेसे म्हटलं पापड पण तळूया, म्हणजे ह्यांच्या आवडीचं सगळं करायचं होतं, दोघांच्या पण आवडीचं. म्हणजे कुणालचे बाबा कुणाल ह्यांना हे असे चटपटीत पदार्थांना आवडतात खायला. आणि आता मी तुम्हाला मगाशी म्हणाले ना की बरेच दिवस झाले फारसं असं काही चांगलं बनवलेलं नाही आहे, त्याच्यामुळे म्हटलं सगळं व्यवस्थित सगळं करूया. तर पापड बघा आता हे भाजून घेतलेले आहेत, हे तांदळाचे पापड आहेत. आणि हे जे पापड आहेत ना मी डीमार्टमधनं आणले होते मागच्या वेळेस जेव्हा गेले ना त्यावेळेस पावसाच्या आधी. तर हे थोडेसे भाजून यांचं चवीला खूप छान आहेत हे पापड. आज मी कमी टाकलं तिखट. तर हे बघा ही आपली उसळ काय मिसळ तयार झालेली आहे. कुणाल पण आला आज लवकर. घे कुणाल. मागे आपण जेवतो आणि शेरू मागच्या साईडला आहे. मागे का पुढे आहे? पुढे आहे ना शेरू. चला जेवा आता. आज कुणाल पण लवकर आला, त्याला फोन केलेला की जेवण झालंय म्हणून, येतोच काय लवकर, तर तुला आई आलो म्हणून तर लवकर आला. त्याला खायची होती ना मिसळ. चला जेवू द्या. हे पापड पण इथे आहेत. तर आत्ता बघा संध्याकाळ झाले ना, आम्हाला आता आपलं हे जे नवीन बांधकाम आहे ना तिथं पाणी घालायचं आहे. कारण आता कसं पाऊस काय पडत नाही, ऊन दिवसभर ऊनच असतं. तर संध्याकाळच्या वेळेस आता घेतलं आहे आम्ही करायला. तर बालद्या बघा तिकडे आता त्या साईडला ना भरून ठेवल्यात बादल्या, तर घेऊन येतो पटापट. चप्पल आहे ना तिथं. भांड तुला हवं तर घे. मी पाणी आणून देते ना, वर चढ आधी. पाणी आणून देते, मग खाली उतरलं दोघं जण मागे. हा मग शेरू आली बेटा, पाणी मारायचं ना आपल्याला. तर हे बघा पाणी आमचं ना झालं मारून, खूप वेळ गेला. या काका पाणी मारतोय. 1 तास गेला पाणी मारायला. तर हे बघा बाहेरनं पण मारलं, आतमध्ये पण मारून झालं. आणि थोडंसं बाकी आहे, ते कुणालच्या बघा करतात. हा एवढाच दिवाळ बाकी आहे अर्धा. असं सगळं ओलं करावं लागतं. आणि पाऊस पडला असं तर बरं झालं असतं, आपलं थोडं काम वाचलं असतं ना. हे बघा हे बाहेरून पण पूर्ण ओला करून घेतलं घर. पाणी मारणं गरजेचं असतं बांधकाम झाल्यानंतर. आता अजून पुढील काही दिवस हेच आपल्याला करायचं आहे. असं हे आमचं रोजचं काम आहे. आता हे काय नुसतं घामाघूम व्हायला झालं बघा, असा घाम निघतो हे जेव्हा पाणी मारतो ना त्यावेळेस. आता जरा वाघ्या शेरू यांना ना राऊंड मारतो संध्याकाळचा, त्यांचं बघा कुई कुई त्यांचं चालू आहे मगापासून शेरूची. काय झालं शेरू? हा बघा बसलाय. हा बघा टाटा जायचं ना, टाटा जायचं. हसला बघा हसला. चला जाऊया चला. आता पहिला आधी ह्यांना एक राऊंड मारून आणते आणि मग चेहऱ्यावर धुते. हा चला 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 बाबा आला. चला 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 चला.